कैमरामैन विनेश अक्षय भाटकर, एबीपी माझा। जो संगठन की वैचारिक जड़ों से भी गहराइयों से जुड़ा हुआ है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अब से कुछ देर पहले तर ही दृश्य आपण नागपुरातून पाहतोय। डॉक्टर हेडगेवार स्मृती स्मारकात पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हे देखील आहेत आणि त्यांनी आता हेडगेवारांच्या स्मृतींना अभिवादन केलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आजचा नागपूर दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय आणि ते आता रेशीम बागेतील डॉक्टर हेडगेवार यांच्या स्मृतीस्थळावर देखील दाखल झालेले आहेत। सोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील आहेत आणि सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हे देखील या संपूर्ण दौऱ्यात त्यांच्यासोबत असणार आहेत। डॉक्टर हेडगेवारांच्या स्मृतींना अभिवादन आत्ताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले आहे आणि रेशीम बागेतील डॉक्टर हेडगेवार स्मृती भवनात ते दाखल झालेले आहेत। तब्बल 11 वर्षांनी नरेंद्र मोदी हे संघस्थानी दाखल झालेले आहेत। त्यांचा हा नागपूर दौरा आजचा महत्त्वाचा मानला जातोय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत असलेले पाहायला मिळतात। त्याचबरोबर सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हे देखील त्यांच्या सोबत आहेत। डॉक्टर हेडगेवारांच्या स्मृतींना अभिवादन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डॉक्टर हेडगेवारांच्या स्मृती भवनात दाखल झालेले आहेत। त्यांनी स्मृती भवनाला भेट दिलेली आहे। यानंतर माधव नेत्रालयाच्या प्रीमियम इमारतीचा उद्घाटन भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडणार आहे। त्याचबरोबर पंतप्रधान हे दीक्षाभूमीला देखील भेट देणार आहेत। तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना ते अभिवादन करतील। आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत। 100 वर्ष पूर्तीनिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा महत्त्वाचा मानला जातोय। एकेकाळी संघ प्रचारक आणि संघ स्वयंसेवक राहिलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज तब्बल 11 वर्षांनी नागपुरात आणि संघ भूमीला भेट देत आहेत। डॉक्टर हेडगेवारांच्या स्मृतींना मोदींकडून अभिवादन करण्यात आलेलं आहे। ही दृश्य आपण थेट नागपुरातून पाहतोय। मोदी रेशीम बागेत दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडून डॉक्टर हेडगेवारांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आलेलं आहे। पंतप्रधानांसह सरसंघचालक मोहन भागवत देखील आपल्याला उपस्थित राहिल्याचं पाहायला मिळतंय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील आहेत। त्याचबरोबर